वाढते ग्लोबल वॉर्मिंग, हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा ढासळणारा समतोल लक्षात घेता राज्यभर वृक्षारोपणाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने भव्य वृक्ष लागवड मोहीम 2026चे आयोजन रबाळे येथे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, महापौर सुजाता पाटील, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, नगरसेविका रंजना सोनवणे तसेच अन्य मान्यवर, स्थानिक नागरिक व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभियानाची सुरुवात MIDC परिसरातून झाली। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन होप संस्थेने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवत हजारो नागरिकांना या अभियानाशी जोडले। पर्यावरण संवर्धनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग वाढवण्याचे महत्त्व या मोहिमेतून अधोरेखित करण्यात आले। यावेळी पत्रकारांशी बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे। अनियमित पाऊस, वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि नैसर्गिक आपत्तीचे वाढते प्रमाण यावर प्रभावी उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन होय। सुरुवातीला वृक्षारोपणाची मोहीम मी MIDC परिसरामधून सुरुवात केली होती। दुसऱ्या टप्प्यामध्ये संदीप नाईकांच्या नेतृत्वाखाली ग्रीन होप या त्यांच्या संघटनेनं वृक्षारोपणाची आणि त्याच कालखंडात सुधाकरजी सोनवणे यांनी या ऐरोली परिसरातील हा जो डोंगर आहे, या डोंगरामध्ये वृक्षारोपण करण्याची सातत्याने मोहीम राबवली आणि हजारो झाडे त्या ठिकाणी लावली आणि जगवली। आज या गोष्टीला जास्त महत्त्व आलेले की ग्लोबल वॉर्मिंग, जो वातावरणीय बदल घडला आहे आणि एकूण ऋतू बदललेला आहे, अशा परिस्थितीत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलं की प्रत्येक नागरिकांनी आपल्या आईच्या नावानं, म्हणजे आई मृत असेल किंवा आई जिवंत असेल, तिच्या नावानं एक झाड लावावं आणि त्यांच्या त्या आवाहनाला देशातल्या करोडो लोकांनी रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला आणि आज देशामध्ये हिरवगार डोंगर, रस्ते होण्याची सुरुवात झालेली आहे। वन विभागाने राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि आता 300 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। हिरवेगार डोंगर, सप्तरंगाचे रस्ते आणि सप्तसुगंधाचे रस्ते आता किंबहुना दर जिल्ह्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश या ठिकाणी एक अभयारण्य प्रत्येक जिल्ह्याकरता निर्माण करायचं ठरवले। कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या ठिकाणी बिपट सफारी त्या ठिकाणी असेल आणि विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याकरता व्याघ्र सफारी असेल। एकूण त्याकरता झाडं पण फार मोठ्या प्रमाणात लागली जातील आणि निश्चितपणे नरेंद्र मोदीजींना जो ढासळलेला समतोल आहे वसुंधरेचा, म्हणजे पृथ्वीचा, तो समतोल नीट करण्याकरता करोडोच्या संख्येने झाडं लावण्याची गरज आहे आणि ती निश्चितपणे लागली जातील आणि भविष्यकालामध्ये सुजलाम सुफलाम मलेज शीतलाम सस्यश्यामलम मातरम वंदे मातरम असं आपण आपल्या भूमीचं वर्णन केलेलं आहे, तशी भूमी पुन्हा तयार होईल। प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। झाडे लावूया, झाडे जगवूया आणि हरित समृद्ध व सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवूया असा संदेश या अभियानातून देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।